शिक्षकाची बायको कपडे धुत असताना गाऊन कमरेला अटकवायची आणि मला चिमणी स्पष्टपणे दिसायची. तिला पण समजले होते की मी रोज चिमणी बघतो. तिने मला इशारा केला आणि घरामध्ये बोलावून, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन अवश्य दाबा. तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा आमच्या खेड्यामध्ये फक्त दोनच घर स्लॅबची होती. एक घर आमचं आणि एक घर दिनेश शिक्षकाचं. आमचं घर आणि दिनेश कुलकर्णी शिक्षकाचं घर समोरासमोर होतं. दोन्ही घरांच्या मध्ये गल्ली होती. दिनेश शिक्षक सरकारी शाळेवर होते. आमच्या घरी पण खूप सारी जमीन होती. त्यामुळे खेड्यात दोघ लोकांमध्ये घर चांगली होती. बाकी घरे तेव्हा पत्राची होती. जेव्हा दिनेश शिक्षकच लग्न झालं होतं तेव्हा खेड्यात दिनेश शिक्षकाच्या बायकोसारखी सुंदर दुसरी कोणतीच बाई नव्हती. ती मी तर दिवसभर जेव्हा संधी भेटेल तेव्हा दिनेश शिक्षकाच्या बायकोला बघत बसत होतो. खेड्याकडे घरी जात कोणी राहत नसे. सर्व लोक शेतात जात होते. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं तेव्हा मी घरीच राहत होतो. दुपारी दिनेश शिक्षकाची बायको कपडे धुवून होती. माझ्या घरासमोर मी बसलेलो होतो. दिनेश शिक्षक बायकोने गाऊन घातलेलं होतं आणि तिने कपडे धुवून असताना गाऊन कमरेच्या अडकवला आणि ती बसून कपडे धुत होती. तेवढ्यात माझी नजर तिच्याकडे गेली आणि मला चिमणी स्पष्टपणे दिसली. मी असं काही पहिल्यांदाच बघितलं आणि माझ्या अंगात जणू काहीतरी झालं. माझी नजर काही होते ना त्या दिवशी, तर मला स्वप्नात पान शिक्षकाची बायको दिसायची. आता जेव्हा पण ती कपडे धुवायला बसायची तेव्हा मी तिच्यासमोर बसत होतो. दिनेश शिक्षकाची बायको पण विचार करायची की जेव्हा ती कपडे धुण्यासाठी बसायची तेव्हा मी समोर असायचो आणि मी एकटक तिच्याकडे बघायचो. एक दिवस तिने माझी नजर बघितली. कुठे आहे, तर तिने बघितलं की मी कुठे बघत आहे आणि तेव्हा तिला समजलं की मी रोज पण चिमणी बघतो. तिने मला हताश करून बोलावलं, इशारा करून बोलावलं आणि मला म्हणाले, तू काय बघत आहेस तू रोज माझ्याकडे? मी तिला बिनधास्तपणे सांगितलं की मला समोरून चिमणी स्पष्टपणे दिसते. मी तिला बोलत असताना तिची नजर खाली माझ्या पॅन्टकडे गेली आणि तिला समजले की माझ्या मनात काय आहे. तो मला म्हणाले, जा आता तू घरी. मी शिक्षकाच्या बायकोला म्हणालो, मी आता चिमणी बघितलंच होते, तर मला समोरच कार्य तर शिक्षकाची बायको आज नाही, जेव्हा मी सांगेन तेव्हा 10-12 दिवस झाले. तरी पण शिक्षकाची बायको काही बोलवे ना. ती फक्त कपडे धुत असताना चिमणी दर्शन देत होती आणि बाकी समोर काहीच नाही. मला फक्त चिमणी बघूनच समाधान मानावं लागत होतं. कथा पूर्ण काल्पनिक, वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे.